सिंचन घोटाळ्याच्या चौकशीला मुख्यमंत्र्यांचा ग्रीन सिग्नल। जलसंपदा विभागातील 45 अधिकाऱ्यांची होणार चौकशी। श्वेतपत्रिका म्हणजे एका प्रकारचं फिक्सिंगच, भाजप नेते किरीट सोमय्यांचा आरोप। नकारात्मक परिस्थितीला तोंड देण्यास समर्थ, भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर रॉबर्ट वढेरांची पहिली प्रतिक्रिया। T20च्या जेतेपदासाठी आज महामुकाबला, यजमान श्रीलंकेसमोर वेस्ट इंडिजचं तगडं आव्हान। सिंचन घोटाळ्याच्या कारवाईला अखेर सुरुवात झालीय। जलसंपदा खात्यातील 45 अधिकाऱ्यांची खात्याअंतर्गत चौकशी करण्यास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ग्रीन सिग्नल दिलाय। मात्र या घोटाळ्याप्रकरणी काही मंत्र्यांचीही चौकशी करण्याची मागणी अँटी करप्शन ब्युरोनेही केली होती। त्यावर मात्र सरकारनं कोणताही निर्णय घेतलेला नाहीये। सिंचन घोटाळ्यात भाजपनं आता आघाडीवर जोरदार हल्लाबोल केलाय। श्वेतपत्रिका म्हणजे एका प्रकारचं फिक्सिंगच असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्यांनी केलाय। पुण्यातल्या ज्योतिर्विद्या परिसंस्थेनं मंगळ एक शोध या प्रदर्शनाचं आयोजन केलंय। नासानं नुकतंच क्युरिओसिटी नावाचं अंतराळ यान मंगळावर धाडलंय। क्युरिओसिटीची ही मंगळ सफर विद्यार्थी आणि खगोलप्रेमींनाही पाहता यावी यासाठी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय। DLF कनेक्शनवरून भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर रॉबर्ट वढेरांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे। त्यासाठी त्यांनी फेसबुकचा आधार घेतलाय। या परिस्थितीतही आपल्याला धीर देणाऱ्या मित्रांचे त्यांनी आभार मानलेत। तसंच अशा नकारात्मक परिस्थितीस तोंड देण्यास आपण समर्थ आहोत असंही त्यांनी म्हटलंय। T20 वर्ल्ड कपच्या जेतेपदासाठी आज श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांच्यात लढत होणार आहे। श्रीलंकेला 2009 साली T20च्या उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं, मात्र आता त्यांना पुन्हा एकदा विश्वविजेते बनण्याची संधी मिळाली आहे। मात्र तुफान फॉर्ममध्ये असलेल्या वेस्ट इंडिज आणि विशेषतः गेल नावाच्या वादळाला रोखणं हे यजमान श्रीलंकेसमोरचं मोठं आव्हान आहे।